करतायत हे लोक बघा, एवढी मगजमारी फक्त फोटो काढायसाठी. बाकीच्या बाईक लावल्यात लाईनीमध्ये. अभी सीधा करायचं. या लोकांची एक बाईक लावायची मगजमारी चालू आहे. खेच 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 फोटो काढायसाठी मगजमारी करतात. अभी स्टँड लगा. हाँ अभी जो रिजल्ट मोबाईल माझा काय काय फोन केला आणि थांबवली बाईक. कॅमेरा चालू आहे. इंट्रोड्यूस कर. अच्छा चालू करू का? हाय, माझं नाव महेश दाभोळकर. आम्ही आज चाललोय कसारा घाटामध्ये. गाइस प्रसाद कदम या हिमालयन. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. आज माझा फर्स्ट मोटो ब्लॉग असणार आहे. मला हेल्मेटला गोप्रो लावून बाईक चालवायची सवय नाही आहे. आय एम जस्ट ट्राईंग इट फॉर द फर्स्ट टाईम. सकाळचे वाजलेत 5. आम्ही चाललो आहे इगतपुरीला आणि मला वाटेत आमचे अजून 2 फ्रेंड्स भेटणार आहेत, केसी आणि ऑस्टिन. आणि लेट मी हॉप ऑन द बाईक फर्स्ट. ओके ओके. गणपती बाप्पा मोरया. सो लेट्स स्टार्ट. सो महेश बिंग द एक्सपिरियन्स रायडर तो सगळ्यात पुढे असणार आहे. ही इज लिडिंग द राईड. मध्ये मी, प्रसाद आणि ऑस्टिन आम्ही मध्ये असणार आहोत आणि केसी सगळ्यात मागे असणार आहे. सो केसी इज ऑल्सो अ व्हेरी एक्सपिरियन्स रायडर. सो ते दोघं पुढे आणि मागे असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे. आणि आता भिवंडी बायपासला जायला आम्हाला ऑलमोस्ट 20 मिनिट्स टू हाफ ॲन आवर लागेल. कोणीच मॅप्स लावले नव्हते. आय एम अज्युमिंग की महेशला माहिती, ऑब्व्हियसली त्याला माहिती आहेत रस्ते, पण काळोख असल्यामुळे आणि इतके भिवंडी बायपासवर नवीन नवीन फ्लायओव्हर झाले त्यामुळे थोडंसं गडबड व्हायला लागते. दिसत नाही. अर्धा तास लांब आहेत आपल्याकडून. अर्धा तास लांब आहे. हां 24 किलोमीटर लांब आहेत. किती? आता आम्ही चुकून एक 20-30 किलोमीटर पुढे आलो आहे. आता हे लोक येत आहेत मागून. सो आता आपण थांबलो आहे. मला वाटलं का ह्या सगळ्या ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनमुळे असं वाटलं की अजून भिवंडी आलंच नाही, पण आम्ही ॲक्च्युली जवळजवळ 30 किलोमीटर पुढे आलो आहे. सो आता वेट करतो या लोकांसाठी. बाईक लावलाय तू? नाही. A few moments later. अच्छा अभी क्या करेंगे? अभी अपनी लोनावला घाट, अपना कसारा घाट के जो बेस है ना उस पे रुकते और फिर क्लाइंब करेंगे और फिर खाना किधर खाने का देखेंगे, ब्रेकफास्ट. हाँ सो केसी आणि ऑस्टिन यायला थोडासा टाईम लागला. ऑब्व्हियसली आम्ही थोडं पुढे निघून आलो त्यामुळे त्यांना नंतर पुढे आम्ही भिवंडी टोल प्लाझा पण पास केला आणि नंतर आम्ही पुढे थांबलो. सो ओके. सो आम्ही थोडासा इथे छोटासा टी ब्रेक घेतला, चहा प्यायलो. खूप झोप पण येत होती सकाळी लवकर उठल्यामुळे. आणि आता आम्ही पुढचा जर्नी कंटिन्यू करूया. नाव द ॲक्च्युअल राईड बिगिन्स. 80-100 हा. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. सकाळी पहाटे निघालो 5 वाजता, त्यामुळे काळोखात काय बोलता नाही आलं. आम्ही ऑलमोस्ट माळशेजच्या जवळ पोचलो आहे. आता जास्त वेळ नाही लागणार पोचायला. आणि आपल्यासोबत आहेत महेश दाभोळकर. कसं वाटतंय महेश? अरे जबरदस्त वाटतंय, जाम मस्त. मी ॲक्च्युली खूप वर्षानंतर राईड केली आहे आणि त्यामुळे खूप मस्त वाटतंय. वातावरण पण मस्त आहे आणि गाडीचा परफॉर्मन्स पण एकदम सुपर्ब आहे. जाम मजा.
ऑस्टिन प्रसाद मजा येते. माझी फर्स्ट राईड आहे अशी ग्रुप बरोबर. ओके. आणि मजा येते. अजून असा विचार करू अजून राईड करू. मंथली एक राईड तरी पाहिजे. कंटिन्यू करूया आपण. भूख लगा है? भूख है खा लेते हैं ना. चलेगा. स्टार्ट के उधर ही बाबा ढाबा है. बाबा का ढाबा. तो बैठते उधर. अपने को क्या खाने से है ना मतलब. चलो फिर. हा घे घे. सो ब्रेकफास्टमध्ये आम्ही आता वडा मागवलाय. वडा आणि मिसळ आणि पाव तिथे लांब ठेवलेत का माहिती नाही. कोणी घेत पण नाही. थँक्यू. सो जस्ट अ स्मॉल ब्रेक फॉर हाफ एन आवर. आता खाऊ आणि मग पुढचा जर्नी कंटिन्यू करू. यस. सो आता ॲक्च्युअल कसाऱ्याचा घाट चालू झालेला आहे. संडे असून पण बघा कसं दोन्ही साईडनी ट्रक टेम्पो. एका साईडनी हेवी व्हेकल चालवायला पाहिजे पण हे लोक दोन्ही साईडनी चालवतात. एनिवेज KTMचं हा बघा. हे बघा येई आहे. आता पटकन ओव्हरटेक आहे बघा. असं कुठल्या पण गाडीला ना पटकन ओव्हरटेक करू शकतो. येई इसकाही सब पैसा डाला आहे. आणि ट्रॅक्शन कंट्रोल आहे बघा. टर्निंग बघा. इतका कॉन्फिडन्स येतो ना टर्निंगच्या वेळेस. म्हणजे टायर्सची जी ग्रिप आहे ना दॅट इज ऑप्शन मेट जेलरचे टायर्स आहेत. आणि टर्निंगला खूप कॉन्फिडन्स येतो तुम्हाला. KTMचा जो पंच आहे ना चालवायचा म्हणजे गिअर टाकते आणि गाडी जी पळते ना पुढे प्रत्येक गिअरवर तुम्हाला तो म्हणतो ना किक मिळेल. ती प्रत्येक गिअरवर गाडी पळते. आणि आधी मी CB 350 चालवायचो. होंडा CB 350 पण त्याचा यू कॅनॉट कम्पेअर ऑब्वियसली होंडा विथ KTM. पण ही गाडी इतकी म्हणजे टॉल आहे ना मला असं घोड्यावर बसून चालवल्यासारखं वाटते. आणि मी ह्या गाडीला हँडलबार रायझर्स पण लावून घेतलेत कार्बन रेसिंगचे. त्यामुळे थोडंसं मला आधी थोडंसं वाकून चालवायला व्हायचं. बट नाव म्हणजे आता माझी सिटिंग पोझिशन आता स्ट्रेट आहे अपराईट आहे एकदम. सो रायडिंग इज क्वाईट कम्फर्टेबल. KC का मागे थांबला आहे. हळू चालवतो आहे. एनिवेज असं पटकन ना हा जो ओव्हरटेक करायला जो कॉन्फिडन्स मिळतो ना जस्ट थोडंसं थ्रॉटल दिलं ना गाडी कुठच्या कुठे निघून जाते. सो यू रिअली नीड टू राईड दिस मशीन व्हेरी केअरफुली. कारण इतकी पॉवर आहे ना ह्याच्यामध्ये. थोडं थ्रॉटल दिलं नाही की 100 कधी टच होतं ना बाईकला समजत पण नाही. 100च्या स्पीडला कधी टच होते. आणि खूप मस्त वाटते चालवायला. ऑसम एक्सपिरियन्स. चलो मजा आया. लेकिन ओवरऑल मस्त लगा. अच्छा हुआ. कैसे लगा? मस्त एकदम. चालू आहे तेरा रेकॉर्डिंग. कॅन्डिड. सो मित्रांनो आता आपण आहे ना ग्रीनलँड पंजाबी ढाब्याकडनं नाशिक हायवेला आहे आता आम्ही. तिथून आता आपण U-टर्न मारणार आहे. आणि मगाशी मस्त मिसळ आणि वडा खाल्ला कसारा घाटाच्या अगोदर. सो ओव्हरऑल आपली ही जी ब्रेकफास्ट राईड आहे ती एकदम जबरदस्त सक्सेसफुल झालेली आहे. आणि सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं आहे. वातावरण जरा ढगाळ झालं आता. आणि आता वातावरण मस्त झालं आहे. मगाशी थोडासा ड्रिझलिंग होत होतं. पाऊस पडला थोडासा. मजा आली ओव्हरऑल. सो जाम धमाल. U-टर्न मारल्यानंतर परतीच्या प्रवासावर हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर एक स्पॉट आहे. जिथे व्हॅलीचा मस्त व्ह्यू दिसतो आणि बरेचसे बायकर्स पण तिथे येत आहेत. सो लेट्स गो देअर. चलो क्या हे असू दे महेश. व्हॅली व्ह्यू इगतपुरी व्हॅली व्ह्यू आहे हा. माकडं पण येते बघा. महेश कसा वाटला व्हॅली व्ह्यू पॉइंट? मस्त. हायाबुसा पण इथे. हायाबुसा बहुत मजा. जबरदस्त.
सो हाच होता आमचा आजच्या दिवसाचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो निकालने के इधर गाड़ी देखो, गाड़ी एक मिनट रुक. चिकन कीमा हो जाएगा अपना. बैठू क्या मैं? जा बस. ये गाड़ी वाली आई